हॅलो फ्रेंड्स, यू वेलकम अगेन इन माय युट्यूब चॅनल बिग झिरो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे विल बी एबल टू, म्हणजे भविष्य काळातील शक्यता दर्शवण्यासाठी तुम्हाला ज्या वेळेस मराठीमध्ये शकेन, शकेल किंवा शकणार अशी वाक्यरचना करायची असेल त्यावेळेस तुम्हाला इंग्लिश मधील विल बी एबल टू नंतर येणारं क्रियापद पहिलं घेऊन तुम्हाला वाक्यरचना तयार करायची आहे. बघा, शकेल किंवा शकेन किंवा शकणार या अर्थासाठी तुम्हाला घ्यायचं आहे विल बी एबल टू. बघा, विल बी एबल टू काय करतं? एक्सप्रेस फ्युचर पॉसिबिलिटी, म्हणजे भविष्य काळातील शक्यता दर्शवण्याचं काम हे विल बी एबल टू अर्थातच क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन आपल्याला सांगता येतं. तो इंग्लिश बोलू शकेल म्हणजे फ्युचर मधली पॉसिबिलिटी दाखवण्याचं काम येथे करण्यात आलेलं आहे. तर बघा, तो या मराठी कर्त्यासाठी आपला इंग्लिश मधलं पर्सनल प्रोनाउन घ्यायचं आहे ही. ओके, शकेल या अर्थासाठी आपल्याला घ्यायचं आहे विल बी एबल टू. विल बी एबल टू. ज्या वेळेस टू आलं की त्या वेळेस टू नंतर येणारं क्रियापद हे मूळ रूपामध्ये येतं. बोलण्यासाठी शब्द आहे स्पीक. ही विल बी एबल टू स्पीक आणि इंग्लिश साठी शब्द आहे इंग्लिश. तो इंग्लिश बोलू शकेल, ती इंग्लिश बोलू शकेल. बघा, शी विल बी एबल टू स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकेल, आय विल बी एबल टू स्पीक इंग्लिश. अशा अर्थी आपल्याला वेगवेगळी वाक्य तयार करायचे. राधा आता शाळेला जाऊ शकेल. बघा, राधा विल बी एबल टू गो टू स्कूल नाउ. राधा आता शाळेला जाऊ शकेल. मी येऊ शकेल, आय विल बी एबल टू कम. मी येऊ शकेल. अशा अर्थानं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वाक्य ही विल बी एबल टू ची रचना वापरून करता येतात. तर मित्रांनो, पुढील वाक्याच्या सहाय्याने आपण विल बी एबल टू च्या वाक्यरचनेचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारची वाक्य कशी तयार होतात हे पाहूयात. पहा, ती चालू शकेल या वाक्यामध्ये ती चालू शकेल म्हणजेच भविष्य काळातील शक्यता दर्शवण्याचं काम इथे केलेलं आहे. ती चालू शकेल यामध्ये बघा, ती या मराठी कर्त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे शी. हे पर्सनल प्रोनाउन घ्यायचं आहे. ज्या वाक्याच्या शेवटी शकेल आलं की आपलं लक्षात आलं पाहिजे की विल बी एबल टू ची रचना सुद्धा आपण घेऊन वाक्य तयार करू शकतो. शी विल बी, ओके, शी विल बी एबल टू आणि चालण्यासाठी शब्द आहे वॉक. शी विल बी एबल टू वॉक. ती चालू शकेल. बघा, तुम्ही गृहपाठ पूर्ण करू शकाल, ओके, किंवा तू गृहपाठ पूर्ण करू शकशील किंवा तो शकेल. बघा, तुम्ही गृहपाठ पूर्ण करू शकाल. तुम्ही या मराठी कर्त्यासाठी पर्सनल प्रोनाउन घ्यायचा आहे आपल्याला यू. बघा, यू हे तू या अर्थानं आणि तुम्ही या अर्थानं सुद्धा आपण वापरतो. यू विल बी शकाल यासाठी आपल्याला घ्यायचं आहे विल बी एबल टू. विल बी एबल टू. यू विल बी एबल टू. बघा, तुम्ही गृहपाठ पूर्ण करू शकाल. होमवर्क, यू विल बी एबल टू कम्प्लीट होमवर्क. टू नंतर घ्यायचं आपल्याला क्रियापद. यू विल बी एबल टू कम्प्लीट होमवर्क. तुम्ही गृहपाठ पूर्ण करू शकाल. ती पोहू शकेल. बघा, ती या मराठी कर्त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे शी. शकेल साठी घ्यायचं आहे विल बी एबल टू. बघा, शी विल बी एबल टू स्विम. बघा, वाक्यामध्ये टू आलेला आहे त्यामुळे टू नंतर येणारं क्रियापद आपल्याला पहिल्या रूपातच घ्यायचं. मित्रांनो, ही गोष्ट विसरू नका. बघा, शी विल बी एबल टू स्विम. ती पोहू शकेल. हा पक्षी आकाशात उडू शकेल. बघा, पक्षी उडू शकेल असं विचारलं गेलेलं आहे. बघा, तर त्या अर्थानं आपला वाक्य तयार करायचं. हा यासाठी आपल्याला घ्यायचा आहे धिस आणि पक्षासाठी शब्द आहे बर्ड. हा पक्षी, धिस बर्ड, ओके, धिस बर्ड, हा पक्षी. विल बी शकेल साठी घ्यायचं आपल्याला विल बी. विल बी एबल टू फ्लाय. बघा, उडण्यासाठी शब्द आहे फ्लाय.
दिस बर्ड विल बी एबल टू फ्लाय. हा पक्षी उडू शकेल. बघा हे वाक्य झालं पॉझिटिव्हचे वाक्य झाले. आता आपल्या ह्या वाक्यांचं काय करायचंय, निगेटिव्ह करायचंय. विलच्या नंतर नॉट लावून बी एबल टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन आपलं वाक्य जसं तसं करायचंय. बघा करता तोच आहे. ती चालू शकेल, ती चालू शकणार नाही. शी विल नॉट बी एबल टू वॉक. ती चालू शकणार नाही. बघा तुम्ही गृहपाठ पूर्ण करू शकाल, तुम्ही गृहपाठ पूर्ण करू शकणार नाही. You will not be able to complete homework. ती पोहू शकेल, ती पोहू शकणार नाही. She will not be able to swim. ती पोहू शकणार नाही. हा पक्षी आकाशात उडू शकेल, हा पक्षी आकाशात उडू शकणार नाही. This bird will not be able to fly. बघा हा पक्षी उडू शकणार नाही. अशा पद्धतीनं विल नंतर नॉट लिहून बी एबल टू जसं तसं आणि क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन आपल्याला उर्वरित वाक्य तयार करायचं आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, पॉझिटिव्ह विथ निगेटिव्ह वाक्य तयार करू शकतो. तो हे पुस्तक वाचू शकेल. बघा तो या मराठी कर्त्यासाठी इंग्लिश मधलं पर्सनल प्रोनाउन घ्यायचं आहे ही. शकेल यासाठी आपल्याला घ्यायचं आहे विल बी एबल टू. ही विल बी एबल टू. आणि वाचण्यासाठी टू ज्या वेळेस आलं क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे रीड. ही विल बी एबल टू रीड हे पुस्तक. धिस बुक. ही विल बी एबल टू रीड धिस बुक. तो हे पुस्तक वाचू शकेल, तो हे पुस्तक वाचू शकणार नाही. ही विल नॉट बी एबल टू रीड धिस बुक. तो हे पुस्तक वाचू शकणार नाही. तो तुला सांगू शकेल. ही विल. बघा तो या मराठी कर्त्यासाठी आपल्याला इंग्लिश मधलं पर्सनल प्रोनाउन घ्यायचं आहे ही. शकेल साठी घ्यायचं आहे विल बी एबल टू. ही विल बी एबल टू. आणि सांगण्यासाठी शब्द आहे टेल. ही विल बी एबल टू टेल यू. तो तुला सांगू शकेल. बघा तो तुला सांगू शकणार नाही. ही विल नॉट बी एबल टू टेल यू. तो तुला सांगू शकणार नाही. तो आता पाहू शकेल. तो या मराठी कर्त्यासाठी इंग्लिश मधलं पर्सनल प्रोनाउन घ्यायचं आपल्याला ही. शकेल साठी घ्यायचं आपल्याला विल बी एबल टू. विल बी एबल टू. आणि पाहण्यासाठी शब्द आहे सी. आणि आतासाठी शब्द आहे डाऊन. ही विल बी एबल टू सी नाउ. तो आता पाहू शकेल, तो आता पाहू शकणार नाही. ही विल नॉट बी एबल टू सी नाउ. तो आता पाहू शकणार नाही. ती तुला भेटू शकेल. बघा ती या मराठी कर्त्यासाठी इंग्लिश मधलं पर्सनल प्रोनाउन घ्यायचं आपल्याला शी. शकेल साठी घ्यायचं विल बी एबल टू. आणि भेटण्यासाठी शब्द आहे मीट. टू यू. बघा शी विल बी एबल टू मीट टू यू. ती तुला भेटू शकेल, ती तुला भेटू शकणार नाही. शी विल नॉट बी एबल टू मीट यू. ती तुला भेटू शकणार नाही. मित्रांनो ज्या ज्या वेळी शकेल, शकेल किंवा शकणार नाही किंवा शकणार या अर्थासाठी आपल्याला विल बी एबल टू आणि क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा उपयोग करून आपला वाक्यरचना तयार करायची आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्कीच कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिजनांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय फ्रेंड्स. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.